श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। जितेन्द्रियगणाग्रणिर्रभितः परे ब्रह्मणि कलौ श्रुतिपथावनेत्रितनयोऽवतीर्ण स्वयं करात्त सुकमण्डलुः कुमतखण्डने दण्डभृत् पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यतिः कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। ब्रह्मावर्तावरती मुक्काम करत असताना या दिव्य सत्पुरुषाच्या सहवासात असलेल्या लोकांना नारायण महाराजांचे निरनिराळे अनुभव प्राप्त होऊ लागले। आपल्या शिष्यांना दत्तभक्ती शिकवत असताना नारायण महाराज घडवतायत, वेगवेगळ्या पद्धतीने परमार्थाचं यथायोग्य ज्ञान देत आहेत। हा चरित्राख्यानाचा भाग पाहत असताना काल आपण महादेव आपट्यांची आणि बाळाबाई वैद्यणींची गोष्ट ऐकली। नारायण महाराज ब्रह्मावर्ताला एकदा मुक्कामाला असताना मार्गशीर्ष पौर्णिमा होती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे काय आहे हे दत्तभक्तांना निराळं सांगायची आवश्यकता नाही। मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे दत्तात्रेयांचा जन्मदिवस, त्याला दत्तात्रेय जयंती असं म्हणतो आपण। त्या दत्त जयंतीचा उत्सव ब्रह्मावर्ताला नारायण महाराजांच्या सान्निध्यामध्ये तिथं मोठ्या थाटात व्हायचा। एक दोन नव्हे, 5-10 हजार पान प्रसादाचं व्हायचं। म्हणजे किती लोक जमायचा आपण कल्पनाच करू शकत नाही। 5-10 हजार पान जेवायला म्हणजे केवढी यंत्रणा राबवावी लागत असेल। आणि एवढे अनेको हजारो भक्त त्या ब्रह्मावर्ताला नारायण महाराजांच्या उपस्थितीमध्ये काही शिष्यत्व पत्करतायत, काही नारायण महाराजांकडून दत्तभक्ती शिकतायत, काही योगाचा अभ्यास करतायत, काही ज्ञानमार्ग, काही भक्तिमार्ग। सत्पुरुषाच्या सहवासात येऊन अनेक जीवांचा या नारायण महाराजांच्या सहवासात उद्धार होतोय। मार्गशीर्षातली पौर्णिमा होती, दत्त जयंती तिथी होती आणि एक अद्भुत प्रसंग घडला ब्रह्मावर्ताला। काय घडलं? स्वयंपाकासाठी म्हणून आणलेलं जे तूप होतं ते तूप अचानक कमी पडलं। ब्राह्मण भोजन पण होणार होतं, स्वयंपाक पण शिऱ्याचा होता। आता 8-10 हजार लोकांचा पंक्तीचा तो भाग आणि शिरा एवढ्या लोकांना पुरेल एवढा करायचा म्हणजे किती तूप लागेल। ते जे व्यवस्था होती त्या व्यवस्थेतला जो तुपाचा भाग होता तो नियोजनात काहीतरी कमतरता झाली आणि तूप अचानक कमी पडलं। ती जी भक्त मंडळी होती ती धावत धावत नारायण महाराजांच्या पाशी आली। म्हणलं महाराज थोडी पंचायत झाली आहे। काय झालंय? आज जो भंडाऱ्याचा जो दत्त जन्मानंतरचा जो भंडारा, त्या भंडाऱ्याच्या वेळेला तुपाची कमतरता झाली आहे। महाराज म्हणाले, अरे एवढं काळजीचं कारण काय करता? चेहरा असा का पाडून उभे राहता? दत्तात्रेयांचा भक्त आणि तो चिंताक्रांत शोभून दिसत नाही। त्यांनी सांगितलं, तुमच्या चेहऱ्यावरती जो चिंता आहे ना सोडा म्हणाले दत्त महाराजांच्या चरणावरती आणि काय करा, घागरी आहेत ना घागरी त्या घेऊन म्हणाले ब्रह्मावर्ताला घाट आहे गंगेचा, तिथं खाली उतरा आणि गंगा माईला प्रार्थना करा। तिला म्हणावं आज आमच्याकडे दत्ता महाराजांच्या जयंतीचा, दत्त जन्माचा, दत्त जयंतीचा उत्सव आहे। लोक घरात घरदार सोडून इथपर्यंत पोहोचले, दत्त जन्म साजरा करून त्यांना प्रसाद घ्यायचा आहे। तो शिरा करत असताना त्या स्वयंपाकासाठी लागणारं तूप आमच्याकडचं संपलंय, आम्हाला जरा उसनवारीनं तूप देतेस का म्हणून प्रार्थना करा। बघा काय होतंय ते। काय अधिकार असतो सत्पुरुषांच्या बोलण्यामध्ये। H2O म्हणजे वॉटर एवढंच बघणारी आपली संस्कृती नाही। आपण पाण्याला पाणी म्हणून न संबोधता तिला गंगा माई म्हणतो, तिला यमुना मैया म्हणतो, गंगा मैया म्हणतो, नर्मदा मैया म्हणतो, कृष्णा माई म्हणतो। आपण आई या नात्यानं आपल्या नद्यांना हाक मारतो। काय प्रसंग या सत्पुरुषांच्या कृपेनं घडला ब्रह्मावर्ताला। त्या शिष्यांनी त्या कळशा, रिकाम्या कळशा गंगेच्या पात्रात बुडवल्या मात्र आणि भरताना पाणी भरलं होतं, परंतु वर आणल्यानंतर काठोकाठ सर्व कळशा तुपानं भरलेल्या होत्या। ते सगळं तूप स्वयंपाकासाठी वापरण्यात आलं। सज्जन हो, दुसऱ्याच दिवशी तुपाचा प्रबंध झाला होता
अनेक ज्या भक्तांनी कबूल केलं होतं ते तूप येऊन पोचलं, जो तुटवडा पडला होता ते तूप येऊन पोचलं. नारायण महाराजांनी शिष्यांना सांगितलं, काल माईकडनं उसनं घेतलं होतं ना, आज माईला परत देऊन या, गंगा माईला. ते आलेलं तूप परत गंगेमध्ये सोडलं, असं चरित्राख्यानामध्ये वर्णन आहे. हे नारायण महाराज कधी कधी लष्कर हा जो भाग आहे ग्वाल्हेरला, त्या ग्वाल्हेरला एकदा गेले. नारिंगीबाईच्या मंदिरामागे मुक्कामाला होते. काही दिवस हरिबा अण्णा यांच्या मंदिरात नारायण महाराजांचं अध्यात्म रामायण याच्यावरती निरूपण सुरू झालं. 1000-2000 श्रोते ग्वाल्हेरला ब्रह्मावर्तातनं ग्वाल्हेरला गेले आणि त्या मठामध्ये मुक्कामाला असताना अध्यात्म रामायणावरती निरूपण सुरू झालं. इथे तर आणखीन जबरदस्त असा चमत्कार घडू लागला. ते श्रोते जमायचे, पण महाराज ज्या मठात मुक्कामाला होते इकडे रोज दुपारी पूजेमध्ये जे दत्तात्रेयांचं स्थान होतं, जे अधिष्ठान होतं, त्याला नैवेद्याचं ताट वाढलं जायचं आणि दरवाजा बंद व्हायचा बरं का. लोक बाहेर बसायची आणि ताट वाढून 8 दत्तगुरूंना नैवेद्याच्या वेळेला नैवेद्य निवेदया आम्ही म्हणून तो नैवेद्य दाखवला आणि दरवाजा लावून बाहेर बसायचं भक्तांनी. तेव्हा अचानक पायातल्या तोडरांचा, भगवंताच्या पायातल्या खडावांचा आवाज आतमध्ये यायचा आणि ते ताट जे होतं, जे नैवेद्याचं वाढलेलं चांगलं आपण मूद वगैरे ठेवतो, बाकीचं वस्त्र जे बाकीच्या वस्तू ठेवतो, ते सगळे पदार्थ मांडतो, ते ताट कोणीतरी येऊन जीवन गेलं या पद्धतीची साक्ष ग्वाल्हेरमधल्या लोकांना नारायण महाराजांच्या साक्षीने त्या लष्कर प्रांतामध्ये कित्येक वेळा घडली. या नारायण महाराजांच्या सान्निध्यामध्ये असताना दार बंद करतानाच खडावांचा आवाज येऊन भोजन प्रसाद दत्तात्रय स्वतः करायचे असाही प्रत्यय लोकांना आला. असं 2-3दा त्या ठिकाणी घडलं. महाराज ग्वाल्हेरला राहिल्यानंतर शालिवाहन शकाच्या 1762ला हरिद्वारला नारायण महाराजांनी जायचं ठरवलं. बाळाबाईंना अतिशय दुःख झालं. महाराजांनी त्यांचं सांत्वन केलं आणि स्वतःच्या पायाच्या खडावा त्यांनी त्या बाळाबाईंना दिल्या. देवास हे इंदोरपासून काही अंतरावरती आहे. त्या देवास संस्थानचे राजे स्वामींना, नारायण स्वामींना ग्वाल्हेरला भेटले. राजांचा अनन्यभाव पाहून नारायण महाराजांनी देवासच्या राजांना बोध केला, कृपानुग्रह केला. गुरुदक्षिणा म्हणून राजांनी महाराजांच्यावर मोहरांचा अभिषेक केला. बघा, 50 तोळे सोन्याची एक दत्तात्रेयांची मूर्ती त्या संस्थानिकांनी, देवास संस्थानिकांनी नारायण महाराजांना दिली. पूजेची काही उपकरणं करून दिली, काही आभूषणं अर्पण केली आणि महाराजांनी शेवटपर्यंत या सर्व वस्तू वापरल्या नारायण महाराजांनी बरं का. देवास सिनियर इथे नारायण महाराजांच्या मार्गदर्शनानुसार एकमुखी दत्तात्रेयांची जी मूर्ती आहे ती आपल्याला आजही बघायला मिळते. या देवास संस्थानिकांच्या वरती नारायण महाराजांनी ग्वाल्हेरला कृपानुग्रह केला. आणखीन काय काय दत्तभक्तीचं प्रसार प्रचाराचं अद्भुत कार्य केलं, वाङ्मय कसं कसं काय काय केलं दत्त कृपेनं, आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. आज इथेच वाणीला विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.